नमस्कार मंडळी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या ब्लॉग विथ प्रगती या यूट्यूब चॅनलमध्ये. आज माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं आहे की चल तू येणार का फिरायला. तर मी म्हणाली आहे की कुठे कुठे जायचं फिरायला मित्र, कुठे कुठे जायचं फिरायला. तो बोलला की तू फक्त ये, आपण उसाटायला जाणार आहोत. आणि आज मी एका अननोन प्लेसवर चालले जिथला रोड मॅप, ती प्लेस कुठे काय कसं काहीही मला आयडिया नाही आहे. आपण त्या प्लेसला गेल्यावरच आपल्याला माहिती पडणार आहे. नेहमी मी प्लॅन करून जाते, आज मी विदाऊट प्लॅन अशीच चालली आहे. माझा मित्र काय करणार तर नाही ना? असं काय नाही, तो खूप ट्रस्टवरती फ्रेंड आहे. आपण जेव्हा मी घरातून निघाली तेव्हा खूप चांगल्या प्रकारे रेडी होऊन निघाली होती. बट आता रोडवरून येताना जो रोड साईड मेकअप आर्टिस्ट आहे त्याने माझ्या चेहऱ्यावरती खूप चांगली अशी पावडरची पुट्टी लावलेली आहे. आणि आता विचार केला आणखीन पुढे गेली तर पूर्ण परफेक्ट मेकअप तो करून देईल. तो मेकअप नको व्हावा म्हणून मी माझ्या चेहऱ्याचे स्कार्फ वगैरे लावून ह्या एवढ्या कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये निघालोय फिरायला. सो चला, सूर्यदेवतेपासून वाचण्यासाठी हा आपला सन प्रोटेक्शन SPF 50+++ मी अप्लाय केलेला आहे. आणि आता आपण निघूया. पासून इथपर्यंत बऱ्यापैकी अंतर आम्ही क्रॉस करून आलो. विरारचा हायवे सोडल्यानंतर जेव्हा आपला पाचमाडचा विक्रमगड गाव आहे, सेम एरिया आहे. फक्त विक्रमगडच्या पुढे थोडंसं हे साखरे गाव आहे. तर विचार केला थोडासा ब्रेक घेऊ, पाणी पिऊ, आराम करू, आमच्या गाडीला थोडी शांतता देऊ. बिकॉज ऑफ प्रत्येक मुलाची त्याची पहिली गर्लफ्रेंड ही त्याची बाईक असते. आणि किंवा सर्व मुलांची त्याची पहिली ड्रीम गर्लफ्रेंड किंवा बायको त्यांची बाईक असते. सो कमेंट करा की तुमच्याकडे कोणती बाईक आहे. आणि ब्रेक तर आम्ही घेतलेला आहे, बरं वाटलं. थोडं ऊन खूप आहे बट इथे झाडं झुडपं असल्यामुळे थोडा थंडावा आहे. आता इथून निघूया आणि ज्या लोकेशनला आपण चाललो तिथे जाऊया. अजूनपर्यंत ती जागा माझ्यासाठी अननोन आहे, मला नाही माहिती. तर पुढे आपण गेल्यावरती नक्की बघूया. गेले 1.5 ते पाऊण तास झाला हा माणूस मला फक्त गाडीवरून पुढे चल पुढे चल पुढे चल असं करून एवढा रस्ता फिरत 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 इथपर्यंत आलो आम्ही. आणि आय थिंक आता आम्ही जव्हार गावामध्ये पोचलो आहोत. रस्त्यामध्ये चालताना मी रस्त्याचे व्ह्यू नाही टाकले बिकॉज येताना माझी तुम्ही समजले असतीलच. त्यामुळे माझे दोन्ही हात गाडीच्या पाठी होते. मी म्हणजे बाबा कधी एकदाचं ते प्लेस येते, कधी येते, आता रस्ता संपेल, म्हणजे रस्ता काय संपत नव्हता. फायनली जव्हारमध्ये आलो आहे. आणि ॲज पर गुगल मॅप मला इथे फक्त 2 मिनटं दाखवत आहेत. बघू नक्की काय प्लेस आहे, मला कुठे कोणत्या कोपऱ्यात टाकायला घेऊन आलाय. बघूया आपण ती प्लेस कशी काय आहे ते. आता इथे आम्ही ब्रेक घेतला तसे ते 4-5 आजूबाजूला ढाबा आणि थोडीफार गाव वस्ती आहे. त्यामुळे असं गावी आल्यासारखे फिलिंग तुम्हाला येते. आणि जेन्युइनली सांगू, दोन्ही बाजूला रस्त्याच्या ना भरपूर अशी झाडे झुडपे आहेत. त्यामुळे उन्हाचं असं वातावरण मला बिलकुल पण जाणवलं नाही. खूप थंड वातावरण म्हणजे पाऊस बंद झाला आहे आणि थोडंफार कोवळं ऊन येऊन जो वातावरण असेल त्या प्रकारे इथे हा सीन होता. फायनली आमचा ब्रेक वगैरे घेऊन झालाय आणि आता पुन्हा 2 मिनटं बाकी आहेत. बघूयात खरंच 2 मिनिटात पोचतो की नाही. फायनली 2 मिनिटाचा अंतर संपलेला आहे आणि ज्या प्लेसवर पोचायचं होतं त्या प्लेसला आम्ही पोचलेलो आहोत. हा इथला व्ह्यू पायवाट आहे. 4 व्हीलर असेल तर तुम्ही इथे नाही येऊ शकत, म्हणजे 4 व्हीलर बाहेर पार्क करून तुम्ही इथे येऊ शकता. 2 व्हीलर आहे ते इथपर्यंत येऊ शकता, त्याच्या पुढे तुम्हाला पायाने चालत जायचं आहे. आणि जेव्हा मी फायनली म्हणजे असं इथे आल्यानंतर असं विचार केला थोडेफार फोटोज वगैरे घेऊ. आणि मी असं बोलली जस्ट की उन्हाच्या प्रकाशामध्ये कसं माझी स्किन खूप चांगली आणि ब्राईट दिसते आणि मस्त दिसते मी. समोरच्या माणसाची रिॲक्शन अशी होती, म्हणजे आम्ही सावळ्या लोकांचं तसंच आहे, जेव्हा जेव्हा सन किस येते तेव्हा आम्ही खूप चांगले दिसतो. तो पार्ट जाऊ द्या. आता आपण निघूया. बघूया आपल्याला नक्की कोणत्या प्लेसला आलो आणि उसाटायला आपण नक्की कुठे येणार आहोत.
जास्त भक्तिवान आहात किंवा वारेकरी आहात तर तुम्हाला एक सरप्राईज म्हणून मी दाखवते. इथे खूप गाई गुरं दिसते, बट ह्या गाईच्या माथ्यावरती जे आहे तुम्ही एका देवाचं दर्शन करू शकत अशा प्रकारे आहे. मी म्हणत होते की मी उसाट्याला चालली, पण माझ्या एका फ्रेंडने म्हणजे माझ्या फ्रेंडने मला ज्या प्लेसला आणले ते ॲक्च्युली हिस्टॉरिकल पॅलेस आहे. हा जयविलास पॅलेस आहे, जो महेंद्रसिंग मुकणे या महाराजांचा ॲक्च्युली जुना पॅलेस आहे, जो 1938 ते 1942 या साली होता. आणि हे जे काही अवशेष आहे ते महालाच्या समोर असलेले जे कारंजे आहेत त्याचे आहेत. जुना पॅलेस असल्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी इथे नाहीशा झाल्या आहेत किंवा म्हणजे पडीक आहेत, इथे कोणी राहत नाही, त्यामुळे अशा त्या खूप पडीक आहेत आणि जुन्या आहेत. त्यामुळे भरपूर अशा गोष्टी फक्त त्याचे अवशेष उरलेले आहेत. पूर्णतः आपण त्या पॅलेससारखं बघू शकत नाही. तसंच मागे जर आपण इथे बघितलं तर बघा केवढं मोठं मुंग्यांचं वारूळ तयार झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी पॅलेसच्या आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येक फुलाची झाडं, काजूंची झाडं, आंब्याची झाडं, पेरूची झाडं, विविध प्रकारची अशी झाडं इथे त्यांनी लावलेली आहेत. आणि खरंच पॅलेस असावा तर असा आपल्या महाराजांच्या काळी. मला इथे येऊन खूप बरं वाटलं. बऱ्यापैकी गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या आहेत. आपण हळूहळू सर्व गोष्टी अनुभवूया आणि तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स मी देत राहते. बाजू आहे आणि इथे सुंदर असा नजारा आहे. प्लस ह्या साईडला डोंगरदरी आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत आणि लहान मुलांसोबत येत असतील तर इथे त्यांना सांभाळून आणि काळजीपूर्वक फिरायला लावा. ही या पॅलेसची मागची बाजू आहे, जो खोल दरीचा एरिया आहे तो. आणि हा इथल्या पॅलेसच्या तटबंदी केलेल्या आहेत. आता त्याचा विनाश झाल्यासारखाच आहे, बट ठीकठाक आहेत, कारण तेव्हाचं काम अजूनही टिकलेलं आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा इथला व्ह्यू आहे. समोर दिसलेला रोड जो आहे आम्ही तिथूनच आलो. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला तिथे झाडे झुडपे आहेत मोठी मोठी आणि घनदाट झाडी आहे. त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते आपल्या नॉर्मल मुंबईपेक्षा तरी बऱ्यापैकी थंड आहे. मुलांसाठी स्पेसिफिक की त्यांना इथे क्रिकेट खेळण्यासाठी खूप मोठी जागा आहे. तर मुलांना ही जागा आवडू शकते जे लोक इथे राहतात. आणि खूप थंड थंड हवा आहे आणि असं वाटतं की यार मी आले कुठेतरी चांगल्या जागी. सो थँक्यू फ्रेंड. बऱ्यापैकी फिरून झालेला आहे. आणि जर तुम्ही ॲज अ पर्यटक म्हणून इथे येत आहेत तर माझी विनंती आहे की तुम्ही इथे कचरा करू नका, लहान मुलांना सांभाळा, इथल्या ऐतिहासिक प्रॉपर्टीला ठेच पोचणार नाही, ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. सो आता मी इथून निघते आणि माझा फ्रेंड बोलला आहे की ही प्लेस तर झाली, बट आणखीन एका प्लेसला जायचं आहे. सो बघूया आता ती प्लेस कोणती. सो आपली पहिली प्लेस व्हिजिट झाली. तो पॅलेस आपण पाहिला, ती एक हिस्टॉरिकल प्लेस होती. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो. येताना पुन्हा सेम रस्ते होते, थोडे गावाकडचे रस्ते आहेत, त्यामुळे मी पुन्हा तिथले शूट्स वगैरे नाही हे केले. आणि
मी इथे भरपूर बऱ्यापैकी माझे खूप सारे शूट्स वगैरे काढून घेतले आणि मी माझ्या फ्रेंडला एकही चान्स दिलेला नाही आहे की तो त्याचे फोटो काढू शकेल आणि तो कुठे पोस्ट करू शकेल. म्हणजे असं गरीब गायसारखी मी त्याला माझ्यासोबत घेऊन आली आहे. म्हणजे फिरायला तो मला घेऊन आला आहे, पण मज्जा पूर्णपणे मी केलेली आहे. सो आता आपण ह्या प्लेसकडे जाऊया आणि बघूया की नक्की काय ह्या प्लेसची माहिती आहे. मी अजूनपर्यंत बघितलं नाही आहे, मध्ये गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते. सो चला. सो मी ॲक्च्युली इथे आल्यानंतर मला असं वाटलं की इथून थोडं जवळपास असा एंट्री गेट असेल, बट इथे एंट्री गेट नव्हता. तो आय थिंक पुढे तिकडून कुठून आहे आणि त्या प्लेसला मी नाही गेली. इथे मला थोडी पुढे आली आणि मला एक जागा दिसली बारीक, त्यामुळे मी तिकडे घुसली. सो आता हा इथून पुढे एंट्रन्स आहे. सो मी तो तुम्हाला दाखवते. इथून मी पुढे चालत जाणार आहे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. तो संध्याकाळच्या वेळी जी लोक इथे राहतात त्यांच्यासाठी खूप पीस आहे. इथे बसायला वगैरे जागा आहेत. संध्याकाळी खूप भारी वाटत असेल, एकदम शांत थंडगार असं वातावरण. मला तरी जागा खूप आवडली. पालघरवाले किती लक्की आहेत यार. मस्त झाडाझुडपं, गावं आणि आम्ही मुंबईवाले सारखा दूर आणि गाड्या आणि कडाक्याचं ऊन 45°C. सो सदरची ही जी जागा आहे ती सुद्धा हिस्टॉरिकल आहे. ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा आहे. त्यामुळे ह्या जागेचं पावित्र्य आपल्याला ठेवायचं आहे. इथे कोणतेही घाण कचरा किंवा काही अशा चुकीच्या गोष्टी करायच्या नाही आहेत ज्याने ह्या पवित्र जागेला आपण अपवित्र करू शकेल. सो आपण निघूया. चटके लागतात. चपला बाहेर काढून चाललेलो आहोत. पाणी बघ किती मस्त निळाभर दिसतोय ना. जिथे जिथे महाराजांचे पाय आहेत ना तिथल्या जागा अगदी पावन झालेल्या आहेत. नजारे बघा, प्लेस बघा. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गाद्वारे जेव्हा ते गेले होते तेव्हा त्यांनी जव्हारकरांना आपल्या कोळवणात प्रवेश केला होता 31 डिसेंबर 1664 रोजी. सो तेव्हाचे जव्हारचे राजे होते विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेस देऊन जिथे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे शिरपामाळ. सो तुम्ही बघू शकता. तर मी इथे जी झाडं लावलेली आहेत ती बघितली. ह्याच्यावरती असेल त्या हार्टमध्ये एकमेकांची नावं, कपल लोकांचं हे सर्व. ही जागा आहे का? अरे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलं ॲटलिस्ट त्याची जाणीव करून तरी विचार करा की आपण कोणत्या प्लेसला आहेत आणि आपण काय कृत्य करतोय. जर आपण त्यांच्या बरोबरीचे असते ना तर हे कृत्य करण्याची आपली खरी लायकी असते. ही आपली लायकी नाही आहे की आपण त्यांच्या बरोबरी किंवा त्यांच्या प्लेसला त्यांनी जिथे त्यांचे पाय आहेत तशा पावन ठिकाणी अशी गोष्ट करण्याची. त्यामुळे जर तुम्ही करत असाल ना तर ते आजपासूनच बंद करा आणि तुमच्या पुढच्या पिढींना पण शिकवा की महाराज आपले काय होते ते. या सर्व गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आजच्या दिवसातली, आजच्या प्रवासातली ही तिसरी विजिट आहे. ही तिसरी प्लेस आहे. ही काट्या मारुती मंदिराची प्लेस आहे जी जव्हारमध्ये लोकेटेड आहे आणि जी आपली फर्स्ट प्लेस होती पॅलेस त्या पॅलेसला ही थोडी जवळपासच आहे. ह्या प्लेसवरून तो पॅलेस आपल्याला दिसतोच. तसेच ही उंच टेकडीवर आहे. वारा खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि जर तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करतायत तर थोडं लहान मुलांना असतील तर तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. बट खूप सुंदर अशी जागा आहे. सो आपल्याला मंदिरात जायचंच आहे आणि त्या इथून त्या पॅलेसचा व्ह्यू कसा दिसतो तो पण मी तुम्हाला दाखवते. सो चलो.
इथून आपल्याला त्या पॅलेसची जागा बघायला भेटते आणि तो सुद्धा खूप सुंदर व्ह्यू आहे, तर तुम्ही तो बघू शकता. आणि इथे काही सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे, सो ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. लाईक ती जी येलो स्कूटी दिसते ती आपल्या गोलमालची गाडी आहे ना, ती वाटते. तुम्हाला पण जर अशा गोलमालच्या गाडीवर विजिट करायचं असेल, बसायचं असेल असं सर्व फ्रेंड्सला घेऊन, तर तुम्ही इथे विजिट करू शकता आणि चांगले गोलमालवाले फोटोशूट करू शकतात. बऱ्यापैकी इथे सर्व विजिट्स माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि माझ्या मित्राने मला ह्या प्लेसवर विजिटसाठी आणलं, तर त्याचे खूप खूप धन्यवाद मित्रा. थँक्यू. तुझ्या आयुष्यातले कलर जसे पण मी इथे उडवून टाकलेले आहेत. मला आजच्या ह्या सर्व प्लेसमध्ये विजिट करताना खूप बरं वाटलं आहे. भरपूर दिवसानंतर असा थोडासा ट्रेकिंग टाईप आणि वेगवेगळे असे विविध रोड, वळणावळणाची वाटा, त्याच्यानंतर दरी, पॅलेस, ही झाडं झुडपं, म्हणजे आपल्या रोजच्या लाईफपासून खूप काहीतरी वेगळं अनुभवायला भेटलं. तुम्ही सुद्धा इथे जर व्हिजिट करतायत तर जसं मी व्लॉगमध्ये सांगितलं आहे की प्लीज आपण ज्या पण प्लेसला जातोय त्या प्लेसच्या हिस्टॉरिकल आणि त्या पवित्र जागेला आपल्या जाण्याने काही त्रास होणार नाही किंवा तिथे काही खराबी होणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्या. प्लस तुम्ही फॅमिलीसोबत व्हिजिट करतायत तर काळजी घ्या की तुमच्यासोबत असलेले जे फॅमिली मेंबर आहेत ते सेफ असावेत. आणि आता आम्हाला निघायचं आहे विरार, सो मी माझा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करते. लांबचा पल्ला आहे, तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.